नववर्षाचं स्वागत हे तरुणाईने खरं तर मद्यप्राशन करू नये असं आवाहन वारंवार केलं जातं। मात्र याला बळी पडतात ते तरुण मुलं। मद्यप्राशन न करता या ठिकाणी दूध वाटपाचा कार्यक्रम आज या ठिकाणी हाती घेतलेला आहे। खामगाव येथील एका NGOने या ठिकाणी आपण जर का बघितलं तर स्वराज्य फाउंडेशन खामगाव या नावाचं NGO आहे। यांनी तरुणाईला आकर्षित करण्यासाठी दूध वाटपाचा कार्यक्रम घेतलेला आहे। नववर्षाचं स्वागत करत असताना कुठेतरी मद्यपान करू नये, वाहन चालवू नये अशा प्रकारचा संदेश देण्याचा हा प्रयत्न आहे। या ठिकाणी पोलीस अधिकारी सुद्धा आहेत आपल्यासोबत। अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक सर आहेत। सर, कसा वाटला हा जो तरुणाईला जो संदेश देण्याचा प्रयत्न आहे, काय म्हणाले? हा अतिशय स्तुत्य असा उपक्रम आहे। आमच्या खामगाव शहर आणि पूर्ण बुलढाणा जिल्ह्यामध्ये आज 31 मोठ्या प्रमाणावर साजरा होतोच। यामध्ये करत असताना मोठ्या प्रमाणावर तरुणाई ही व्यसनाधीनतेकडे वळालेली आहे। या तरुणाईला इथून बाहेर काढण्यासाठी हे स्वराज्य फाउंडेशन वेगवेगळे उपक्रम राबवते आहे। आज पोलीस दलही मोठ्या प्रमाणावर बाहेर पडून कुणी ड्रंक अँड ड्राईव्ह करणार नाही, त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात ॲक्सिडेंट होऊन कुणाच्या मृत्यूस कारणीभूत कुणी होणार नाही, या अनुषंगाने आम्ही मोठ्या प्रमाणावर आज काम करणारच आहोत। परंतु हे तरुणाई स्वतःहून पुढे येऊन व्यसनाधीनतेच्या बाजूला होऊन स्वतःहून दूध पिऊन 31 डिसेंबरला दूध पिऊन हा एक वेगळा संदेश संबंधित आपल्या पूर्ण जनतेला देत आहे। हे सगळ्यात चांगली बाब आहे। तर नक्कीच आपण जर का बघितलं तर मद्यपान करून नववर्षाचं स्वागत न करता या ठिकाणी या अशा प्रकारे दूध वितरणाचा कार्यक्रम या युवकांनीच हातात घेतलेला आणि युवकांनाच हा संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे की कुठेतरी मद्यपान न करता या ठिकाणी दूध पिऊन किंवा कुठल्याही प्रकारचा जल्लोष मोठ्या प्रमाणात न करता या ठिकाणी दूध वाटपाचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात हाती घेतलेला आहे। जवळपास 2 ते 3 हजार युवकांना या ठिकाणी आता हा दूध वाटप आता सुरू आहे। पोलीस कर्मचारी सुद्धा या ठिकाणी आहेत आणि ज्याप्रमाणे मद्यपान करून किंवा मद्यप्राशन करून वाहन हे युवक चालवतात त्यांना कुठेतरी आळा बसावा असा संदेश या प्रतिष्ठानने दिलेला आहे। कॅमेरामन शांताराम सर, डॉक्टर संजय महाजन, ABP माझा, बुलढाणा। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।